स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांची संयुक्त कारवाई। करपरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त। परभणी स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत करपरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केला। या कारवाईत एकूण 6,02,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जून रोजी सायंकाळी 5:20 सुमारास भगवती मंदिरात जवळील करपरा नदीपात्र परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सापळा रचला। यावेळी अजय मधुकरराव पवार वय 31 राहणार आसेगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी हा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने विनापरवाना वाळूची वाहतूक करताना आढळून आला। कारवाई दरम्यान पोलिसांनी स्वराज 744 XT कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर, लाल रंगाची ट्रॉली आणि ट्रॉलीमध्ये असलेली अंदाजे अर्धा ब्रास रेती असा एकूण 6,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। प्राथमिक चौकशीत आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने रेती नेत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी सिद्धेश्वर चाटे यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 771/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार सिद्धार्थ कोकाटे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पोळ, सिद्धार्थ कोकाटे, गजेंद्र धरणे आणि रामप्रसाद कोकाटे यांनी सहभाग घेतला। जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले।